या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्रामध्ये बांधलेला किल्ला. जेवढे किल्ले समुद्रात आहेत त्यांना सगळ्यांना दुर्ग म्हटलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग. दुर्ग म्हणजे पाण्यातले किल्ले. जे किल्ले डोंगरावर बांधले होते महाराजांनी किंवा जिंकले होते त्यांना सगळ्यांना गड म्हटलं गेलं. उदाहरणार्थ रायगड, प्रतापगड, सिंहगड हे सगळे गड होते. आणि जे किल्ले जमिनीवर बांधले गेले त्यांना भुईकोट म्हटलं गेलं. भुई म्हणजे जमीन आणि कोट म्हणजे किल्ला. असे शिवाजी महाराजांचे त्या काळामध्ये साधारण 360 किल्ले होते. त्याच्यानंतर कालांतराने काही किल्ल्यांची वाढ पण झाली. मग त्यातला हा समुद्रातला हा शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला दुर्ग, पाण्यातला पहिला किल्ला शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता तो मुरुड जंजिरा, जो शिवाजी महाराजांनी त्यावेळी जिंकता आला नव्हता. नंतर महाराजांनी एक दक्षिण मोहीम केली होती, दक्षिण कोकण मोहीम. आणि त्या मोहिमेच्या दौऱ्यावर किंवा मोहिमेवर असताना शिवाजी महाराजांना या बेटाची माहिती मिळाली. त्यावेळी हा जो सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेलाय तो एका बेटावर आहे. आणि या बेटाचं पूर्वीचं नाव होतं कुर्टे. आणि या कुर्टे बेटावर शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला. या किल्ल्याचे वास्तुशिल्पकार हिरोजी इंदुलकर होते, ज्यांनी रायगडचा किल्ला अगोदर बांधला होता. आणि रायगडचं बांधकाम ज्यावेळी चालू होतं त्यावेळी शिवाजी महाराजांना ते प्रचंड आवडलं होतं, कारण रायगड बांधायला 14 वर्ष गेली. आणि हा किल्ला फक्त हिरोजी इंदुलकरांनी 3 वर्षात बांधलेला आहे. आणि हा किल्ला बांधत असताना शिवाजी महाराज हे आग्र्याच्या कैदेत पण होते 1666 मध्ये. त्यावेळी जिजामात्यांचं लक्ष ह्या किल्ल्यावर होतं त्यावेळी. तर शिवाजी महाराजांचा हा सिंधुदुर्ग किल्ला बांधायला सुरुवात झाली तो दिवस म्हणजे 25 नोव्हेंबर 1664, ज्या दिवशी किल्ल्याची पायाभरणी झाली. आणि तिथून मग ह्या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधून पूर्ण केला तो म्हणजे 29 मार्च 1667 साली. 3 वर्षामध्ये हा किल्ला बांधला गेला. या किल्ल्याचा परिसर जो आहे तो 48 एकर आहे आणि किल्ल्याची तडभिंत 3.5 किलोमीटरची आहे. आपण आता आलो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. हे शिवाजी महाराजांचं संपूर्ण महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर आहे. शिवाजी महाराजांचं मंदिर कोणी बांधले? हे राजाराम महाराजांनी बांधलेलं आहे 1695 ला, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी. शिवाजी महाराजांनी एवढा मोठा हा जो किल्ला बांधला, हा समुद्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जलदुर्ग आहे, सगळ्यात मोठा किल्ला आहे. मी ह्याचं क्षेत्रफळ तो तुम्हाला सांगितलं 48 एकर आहे. पण इतर जे किल्ले आहेत जसं मुरुडचा जंजिरा जो आहे तो 22 एकरचा किल्ला आहे. विजयदुर्ग किल्ला आहे तो 17.5 एकरचा किल्ला आहे. सुवर्णदुर्ग 8 एकरचा किल्ला आहे. आणि सगळ्यात मोठा हा सिंधुदुर्गच किल्ला आहे, जो शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे. आता हा किल्ला जो आहे तो 48 एकरमध्ये असून या किल्ल्याची जी तडभिंत आहे ती 3.5 किलोमीटरची आहे. या किल्ल्याची तडभिंतीची उंची जी आहे ती समुद्र सपाटीपासून 35 ते 40 फूट उंच आहे तडभिंत, आणि रुंदी जी आहे ती 8 ते 10 फूट आहे. या किल्ल्याला एकूण टोटल 27 बुरुज आहेत. चढायला उतरायला 45 ठिकाणी जिने आहेत आणि 40 ठिकाणी शिवकालीन शौचालय आहेत. महाराजांच्या काळामध्ये शौचालयांची सुद्धा व्यवस्था होती. आता दुसरी गोष्ट, हा किल्ला बांधला कसा काय गेला असेल समुद्रामध्ये, तर काही ठिकाणी जी खडकाचा भाग आहे, जी खडकं आहे त्यांचा आधार घेतलेला आहे. काही ठिकाणी समुद्राचं पाणी कमी झाल्यावर त्या ठिकाणी शिसं ओतून ते शिशामध्ये तडभिंतीचा पाया रचलेला आहे. किल्ला बांधताना भरती अहोटीचा पण विचार केला गेला होता. ज्यावेळी समुद्राला अहोटी लागायची त्यावेळी किल्ल्याची तडभिंत बांधली जायची. समुद्राचं पाणी वाढायचं, भरती यायची, त्यावेळी मग आतलं बांधकाम केलं जायचं. आता शिवाजी महाराजांच्या काळात कसा सिमेंट वगैरे हा प्रकार नव्हता. मग बांधकाम 350 वर्ष टिकलं कसं काय, तर त्या काळामध्ये घाणे तयार केले गेले होते ह्या बेटावर. आणि त्या घाणा तुम्ही काही गावांमध्ये किल्ल्यांमध्ये बघितले असतील, घाणे तुमच्या गावामध्ये सुद्धा असतील. घाण्याला बैलाची जोडी बांधली जायची आणि त्याच्यामध्ये समुद्रातले शंखशिंपले टाकले जायचे. बैल जोडी फिरली की शंखशिंपल्यांचा चुरा व्हायचा, पावडर व्हायचा. तो चुना बाहेर काढला जायचा, ती पावडर शंखशिंपल्यांची. त्याच्यामध्ये काळा गुळ, पूर्वी काळा गुळ यायचा. काळा गुळ, समुद्रातील वाळू, रेती, खडी, त्याच्यानंतर काही चिकट गोष्टी त्यामध्ये ऍड केल्या जायच्या, टाकल्या जायच्या. उदाहरणार्थ भेंडीचा रस, आपण जी भाजी खातो भेंडी, उडीदाची डाळ ही सुद्धा चिकट असते आपल्याला माहिती असेल. त्याच्यानंतर बेलफळ आणि अशा अजून काही ज्या भाज्या होत्या त्यामध्ये टाकून, चिकट गोष्टी टाकून त्यामध्ये एक पेस्ट तयार केली जायची आणि ती पेस्ट किल्ल्याच्या बांधकामाला किंवा दगड चिटकवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. आता शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या बांधकामाला शिसच का वापरलाय पायामध्ये, फाउंडेशनला, तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की समुद्राच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर शिशाची तेवढी झीज होत नाही. जेवढं लोखंड वापरलं गेलं असतं तर किल्ला हा एवढी वर्ष टिकलाच नसता, कारण लोखंड सडतं, गंजतं, हे आपल्याला माहिती आहे. आणि संपूर्ण हा किल्ला बांधायला शिवाजी महाराजांना 350 वर्षापूर्वी 1 कोटी होणं सुवर्ण मुद्रा एवढा खर्च झाला होता.
आपल्याला प्रश्न पडतो की एवढं खरंच संपत्ती शिवाजी महाराजांजवळ होती का, किंवा एवढा पैसा कुठून आणला असेल महाराजांनी एक किल्ला बांधायला. तर त्या काळामध्ये आपल्याला सुरतेचं नाव आपण ऐकलं असेल, जे सुरत गुजरातमधील एक शहर आहे. त्यावर महाराजांनी 2-3दा छापा टाकला होता. म्हणजे छाप्यामध्ये जे काय धन दौलत जी मिळाली होती, जे गोरगरिबांना न लुटता किंवा जे काय धन दौलत मिळाली होती, त्यातून महाराजांनी या किल्ल्याच्या बांधकामाचा खर्च उचलला होता. आणि अशी 1 कोटी सुवर्ण होण या किल्ल्याला खर्च केली होती. 1 होण म्हणजे 3.25 ग्रॅमचं सोन्याचं नाणं होतं. होण आणि शिवराई अशी 2 प्रकारची नाणी महाराजांच्या काळात होती आणि ती चलनामध्ये होती. आणि कशासाठी बांधला, कशासाठी किल्ला जो बांधला गेला ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे नौदल. नौदल ही संकल्पना थोडक्यात भारतीयांसाठी नवीन होती, कारण नौदल हा प्रकार हा भारतीयांना अगोदर माहिती नव्हता. म्हणजे सांगतो तुम्हाला. चौल जे साम्राज्य होतं त्या काळामध्ये आपलं आरमार होतं, पण मधला जो काळ होता त्या काळामध्ये आपलं आरमार नव्हतं. आरमार प्रकार हा पूर्णपणे भारतीयांना नवाच होता. आणि गोष्ट अशी होती की आरमार जहाजं बांधायची कशी, उभी कशी करायची समुद्रामध्ये, हे बरेच प्रश्न होते. या समुद्राच्या लाटामध्ये आपली जहाजं टिकतील का वगैरे असे बरेच प्रश्न होते. पण आपल्याला माहिती असेल इतिहासामध्ये आपल्या देशामध्ये सर्वात पहिले जे बाहेरून आले वास्को दी गामा 1498ला केरळ कालिकत बंदरला पोहोचले होते. त्यांनी आपल्यासोबत येताना जहाज घेऊन आले होते. तर महाराजांनी जहाज नंतर बांधायला सुरुवात केली. पण हा किल्ला जो बांधला गेला हा आरमारासाठीच किल्ला बांधला गेला. पहिलं कारण म्हणजे त्या काळामध्ये आपल्या सागरी किनारपट्टीचं रक्षण करणं ह्या परकीय आक्रमणापासून हे फार महत्त्वाचं होतं. जसे पोर्तुगीज आले तसे ब्रिटिश पण समुद्रामार्गे आले, डच आले, फ्रेंच आले, सिद्धी आला, हे सगळे समुद्रामार्गे व्यापारासाठी आले. पण महाराजांनी धोका ओळखला होता. 350 वर्षापूर्वी महाराजांनी धोका ओळखला होता की आपल्या देशाला जी सागरी किनारपट्टी लाभली आहे ती पूर्ण 3 बाजूने सगळ्यात जास्त मोठी सागर किनारपट्टी, म्हणजे जास्त करून देश आपल्या समुद्राच्या भागामध्ये जाईल. तर महाराजांनी धोका ओळखला, समुद्रापासून सुद्धा आपल्या देशाला किंवा आपल्या स्वराज्याला धोका आहे. आणि हे ओळखून शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये हा किल्ला बांधला. ज्याचा आरमार त्याचा समुद्र असं म्हटलं जायचं त्यावेळी. आणि ह्या समुद्रावर पहिलं राज्य चालायचं ते पोर्तुगीजांचं, कारण आरमार हे त्यांनीच आपल्या भारतामध्ये त्या काळामध्ये पहिलं आणलं होतं. आणि महाराजांनी ओळखलं जर आपल्याला ह्या परकीय आक्रमणाबरोबर म्हणजे परकीय शत्रूंसोबत जर समुद्रात जाऊन लढायचं असेल तर आपल्याकडे सुद्धा सुसज्ज आरमार पाहिजे. आणि त्यासाठी मग शिवाजी महाराजांनी सागरी किनारपट्टी किंवा दक्षिण कोकण किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला. कारण गोवा जे आहे ते समुद्रमार्गे जास्तीत जास्त 100 किलोमीटर आहे, फार दूर नाहीये. त्याच्यामुळे पोर्तुगीजांवर सुद्धा वचक राहील. इंग्रज इथून 200 किलोमीटर होते राजापूरला, टोपीकर ज्यांना आपण टोपीकर म्हणतो इतिहासामध्ये, इंग्रज होते समोर, पुढे सिद्धी होता. मग ह्यांच्यावर लक्ष ठेवणं किंवा कंट्रोल करणं हे महाराजांना शक्य झालं. या किल्ल्याचे सेनापती दौलत खान होते. मायनाथ भंडारी, दर्यासारंग दौलत खान इथले अधिकारी होते. आणि त्यांनी हा किल्ला महाराजांनी त्यांच्याकडे हा किल्ला दिला. त्यांनी हा किल्ला सांभाळला, कारण महाराजांनी या किल्ल्यावर जास्त वास्तव्य केलेलं नाहीये. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मग हा किल्ला कान्होजी आंग्र्यांच्या ताब्यात गेला. कान्होजी आंग्रे, हो, नाव ऐकलं असेल तुम्ही इतिहासामध्ये. त्यांनी हा किल्ला सांभाळला. नंतर हा किल्ला कोल्हापूरच्या गादीकडे राहिला. ताराराणी साहेब कोल्हापूरच्या आपल्याला माहिती असेल, त्यांनी पण हा किल्ला नंतर सांभाळलेला. शिवाजी महाराज इथे किती वेळ चालले असतील? फक्त 2दा झाले. 2दाच. किल्ला बांधायच्या अगोदर एकदा बेटाची पाहणी करायला, आणि किल्ला बांधून झाल्यावर फक्त एकदा त्यावेळेस 1667. त्यावेळेस तर समुद्र मंथन म्हणजे निषिद्ध होतं. हो बरोबर. कसं काय बांधला तुम्ही? शिवाजी म्हणजे एक ब्राह्मणांमध्ये असा तो समज होता की आपण जर समुद्र पार केला तर आपला धर्म भ्रष्ट होईल. त्याच्यामुळे त्या काळामध्ये ब्राह्मण इथे आले पण नव्हते. महाराजांची इच्छा होती की ह्या बेटावर गणेश पूजन व्हावं. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण ज्यावेळी घर बांधतो तेव्हा आपण पहिली गणेश पूजा करतो. महाराजांची इच्छा होती ह्या बेटावर गणेश पूजा व्हावी, पण ब्राह्मणांनी समोरून येऊन नकार दिला. महाराजांनी ब्राह्मणांसाठी बोट सुद्धा, होडीची व्यवस्था केली होती, बोट सुद्धा पाठवली होती. तर ते ब्राह्मण त्या बोटमध्ये बसायला तयार झाले किंवा बसले नाहीत. शेवटी महाराज हे पलीकडे गेले. महाराजांना ह्या गोष्टी माहिती होत्या का ब्राह्मण येणार नाहीत, पण महाराज जास्त त्यावेळी नाराज झाले नाहीत. महाराज स्वतः तिकडे गेले आणि मालवणच्या वायरी किनारी एक दगड आहे, त्याला मोरियाचा दगड म्हटलं जातं, त्या ठिकाणी महाराजांनी ब्राह्मणांच्या साक्षीने गणेश पूजन केलं. आणि नंतर ह्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया रचला गेला. 25 सांगता आताची हिस्ट्री कुठे लिखित आहे का, पुरावे वगैरे काय त्याला? ह्याचे पुरावे आहेत, पण तुम्हाला सगळा इतिहास एका पुस्तकामध्ये सापडणार नाही. आम्ही जे सांगतो ते आमच्या म्हणजे पूर्वजांपासून आजोबा पंजोबा त्यांच्या सांगत ते जसे पुढे आले तेच आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्हाला हिस्ट्री भेटेल, पण त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला चाळावी लागतील. आणि 1667 हा किल्ला ज्यावेळी पूर्ण झाला, महाराज आग्र्यातून सुटून आले होते आणि त्याच्यानंतर 1667 महाराज किल्ला बघायला आले की आपला सिंधुदुर्ग किल्ला कसा
दिसतो किंवा कसा बनलेला आहे तो बघायला महाराज फक्त एकदा येऊन गेले. नंतर आयुष्यामध्ये महाराजांना पुन्हा येता आलं नाही या किल्ल्यावर. ही बाजूची इमारत आपण बघतोय नगारखान्याची आहे. कोणते हे ही नगारखान्याची आहे. याच्या आतमध्ये नगार आहे जो वाजवला जातो संध्याकाळी 7ला. त्यात नगर आहे. हो. आपण इकडे जाऊया. ही तोफांची थोडी माहिती देतो तुम्हाला. ही समोर ज्या तोफा तुम्ही बघतायत या पूर्वीच्या तोफा आहेत. ह्या छोट्या तोफा ज्या होत्या त्या तडभिंतीवरती ज्या छोटे छोटे होल तुम्हाला दिसतील त्यामध्ये छोट्या तोफा ठेवल्या जायच्या. जवळची जी आक्रमणं व्हायची त्यासाठी वापरल्या जायच्या. ह्याला उखळी तोफ म्हणतात. ही त्यावेळी मावळे खांद्यावर ठेवून फायरिंग करायचे. ही ह्याला पुढे होल दिसतो आपल्याला. इथून वात काढली जायची. इथून बारूद टाकला जायचा गन पावडर आणि इथून होलातून वात काढून वरून त्याला आग लावली जायची. तर आपण आता ज्या ठिकाणी आलो आहोत हे महादेवाचं मंदिर आहे. हा किल्ला बांधतानाच हे मंदिर बांधलं गेलं होतं आणि सध्या ह्या मंदिराची थोडीफार डागडुजी केलेली आहे सरकारने. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये तुम्हाला महादेवाचे मंदिरं दिसतील कारण छत्रपती शिवाजी महाराज हे भगवान शंकरांचे सुद्धा भक्त होते. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर महादेवाचं मंदिर बांधलं जायचं. पण हे जे तुम्ही मंदिर बघताय हे नुसतं मंदिर नाहीये. हे मंदिर शिवाजी महाराजांनी शत्रूंना फसवण्यासाठी सुद्धा बांधून घेतलं होतं. कारण ह्या मंदिरामध्ये जी तुम्ही विहीर बघता आहात तर ह्या विहिरीला फक्त पाणी नव्हतं त्या काळामध्ये. तर ह्या विहिरीच्या आतून पूर्वी एक भुयारी मार्ग होता असं सुद्धा सांगितलं जातं. साधारण इथून 6-7 किलोमीटरवर ओझर नावाचं गाव लागतं मालवणला. तिथपर्यंत एक भुयारी मार्ग बनवण्यात आला होता असं सांगितलं जातं. आता भुयारी मार्ग बनवण्याचे कारण काय होती त्या काळामध्ये. तर त्या काळामध्ये किल्ला जिंकायचा असेल तर शत्रूंना किल्ल्याला वेढा टाकावा लागायचा. किल्ल्याला ज्यावेळी वेढा पडायचा त्यावेळी किल्ल्याची रसद तोडली जायची. कारण ह्या किल्ल्याच्या आतमध्ये काही उगवत नव्हतं म्हणजे अन्नधान्य काही मिळत नव्हतं. त्यावेळी सगळा जो सप्लाय होता फूड सप्लाय जो होता तो सगळा किल्ल्याच्या बाहेरून असायचा. तर त्या काळामध्ये जर किल्ल्याला वेढा पडला आणि वेढा पडला म्हणजे काय 1-2 महिन्याचा वेढा नाही पडायचा. पडताना 6-6, 8-8 महिने वेढा पडायचा. त्यावेळी अन्नधान्याचा तुटवडा जाणवायचा. त्यावेळी फूड सप्लाय करण्यासाठी किंवा सैनिकांना येण्या जाण्यासाठी किंवा इमर्जन्सीसाठी किल्ल्यातून बाहेर पडायचं असेल आपल्याला राजाला तर बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्ग हे किंवा चोरवाटा बनवल्या जायच्या. पण तेवढ्याच ह्या चोरवाटा सुरक्षित राहाव्या किंवा गुप्त राहाव्या याची सुद्धा खबरदारी त्यावेळी घेतली जायची किंवा घ्यावी लागायची. कारण आपल्यामध्ये फितुरी पण प्रचंड होती. या किल्ल्यामध्ये साधारण 700-800 सैन्य शिवाजी महाराजांचं होतं ज्यावेळी किल्ला बांधून पूर्ण झाला होता त्यावेळी. पण सगळेच माणसं प्रामाणिक असतील असं नाही. एखादा मावळा फितूर असेल किल्ल्यातला एखादा सैनिक फितूर असेल आणि त्यांनी शत्रूची माहिती किल्ल्याची माहिती जर त्यांनी शत्रूंना सांगितली तर शत्रू सुद्धा भुयारी मार्गाचा वापर करून किल्ल्यात येऊ शकतात किल्ला जिंकू शकतात. म्हणून ही जे भुयारी मार्ग आहे किंवा हा जो रस्ता आहे तो गुप्त ठेवण्यासाठी ह्या भुयारी मार्गाच्या वरती मंदिर बांधलं गेलं. चालेल. तर आता ही आतली जी रचना जर तुम्ही बघितली विहिरीची तर आतमध्ये उतरायला पायऱ्या आहेत बघा. पहिले आपल्याला 2 दगड दिसतात त्यांना होल आहेत. ह्या दगडावर या ठिकाणी मशाल पेटवली जायची आतमध्ये उजेड पडावा यासाठी. हा जो समोरचा दगड आहे ह्याला रस्ते बांधली जायची दोरखंड खाली उतरण्यासाठी. आणि दोन्ही बाजूने पाहिलं तर छोट्या छोट्या दगडाच्या पायऱ्या आहेत तिथून सैनिक खाली उतरायचे. या विहिरीवर कठडा पूर्वी नव्हता. हा कठडा आता गव्हर्नमेंटने बांधलेला आहे. त्या काळामध्ये ही विहीर पूर्णपणे कव्हर केली जायची लाकडाच्या फळ्या टाकून त्याच्यावर लोखंडाचं झाकण टाकून ही विहीर पूर्णपणे बंद केली जात असे. ज्यावेळी शिवाजी महाराज हा किल्ला बांधायला आले म्हणजे किल्ला बांधायच्या वेळी प्रश्न असा पडला होता की किल्ला बांधल्यावर आपले जे सैन्य राहील किल्ल्यावर ते पाणी कुठलं पिणार. आणि किल्ल्यामध्ये जर पाणी नसेल तर मग काय किल्ला बांधून काय आपल्याला उपयोग नाही. पण सगळ्यात पहिलं शिवाजी महाराजांनी ह्या बेटावर या खडकामध्ये पाण्याचा शोध लावून घेतला होता. आणि साधारण 15-20 फुटांवर शिवाजी महाराजांना या ठिकाणी झरे मिळाले होते. आणि तो एक चमत्कार होता की एवढा समुद्र असून सुद्धा समुद्र असताना पण शिवाजी महाराजांना गोड पाणी सापडणं हा एक चमत्कार मानला गेला. आणि सैनिकांनी ज्यावेळी पाणी लागलं तर हा चमत्कार म्हणजे काय तर समुद्राच्या मध्ये गोड पाणी लागणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही तर महाराजांना पंचामृत गवसलं असं म्हटलं गेलं. आणि त्यावेळी ज्या विहिरी बांधल्या गेल्या या बेटावर सगळ्यात पहिल्या त्या बेटावरच्या विहिरींना पंचामृतांची उपमा दिली गेली. त्यापैकी आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत ते ह्या विहिरीचं नाव आहे दूध बाव म्हणजे विहीर. अजून एक समोर एक विहीर आहे तिचं नाव आहे साखर बाव आणि पुढे आहे दही बाव. तर ही जी नावं जी आहेत साखर दूध दही पंचामृतांची. आणि बाव हा शब्द आहे त्या काळामध्ये विहिरीना बाव म्हटलं जायचं.
फारसी शब्द आहे. हो, बाव किंवा बावडी आपण म्हणतो बघा. तर हा बावाचा असा जुना शब्द आहे. मग बाव म्हटलं गेले म्हणून नावं पडली साखर बाव, दूध बाव, दही बाव. 2 विहिरी होत्या ज्या नष्ट झाल्या. आता फक्त 3 विहिरी आहेत त्या अजूनही चालू आहे. म्हणजे 5 होत्या टोटल. 5 टोटल होत्या. तर 5 होत्या, आता 3 आहेत. ओके. ज्यांची मी तुम्हाला 3 नावं पाणी सांगितली. पिण्यासारखं आहे. हे पाणी पिण्यासारखं आहे. तुम्ही पण- वापरता ते इथं जे तुमची हो. वस्ती आहे पहिले त्यासाठी पियाला पाणी हेच आहे का? हेच पाणी वापरलं जातं. 350 वर्षापासून पासून हे पाणी वापरत आहे. हा. उपसा आहे त्याचा. उपसा चालू आहे. आता ह्याला बघितलं तर आपण मोटर पंप मोटर. दिसतंय. हा. हेच पाणी किल्ल्यातल्या लोकांच्या घरांपर्यंत जातं. 18 जातं. कुटुंब जे सध्या राहत आहेत त्यांना पाणी त्यांना इथून पाणी जातं. पाणी पुरवठा इथूनच आहे. इथून जातं. बरं. इतर कामांसाठी ते वापरतात. प्यायला पण पाणी वापरतात. दुसऱ्या विहिरीचं ते हाताने रस्सीने काढतात. तिथं दुसरी वेळेस आहे. दुसरी विहीर आहे. साखरबाव. साखरबाव नाव आहे तिचं. बरोबर. ते मी तुम्हाला आता पुढे दाखवेन. आता विहिरींची जर रचना पाहिली ना, तर ही वरून जर तुम्ही पाहिली ते शंकराच्या पिंडीसारख्या दिसतात बघा. हा. ते पिंडीसारखे आकार ठेवण्यामागे काय कारण असेल त्या काळामध्ये, हा. किती विचार केला असेल ज्यांनी विहिरी बांधल्या त्यांनी, हा. त्या आर्किटेक्टने. हा. त्याचं सगळ्यात पहिलं कारण होतं की सूर्यप्रकाश, सनलाईट. हा. ही सनलाईट जास्त पाण्यामध्ये पोचतं कामा नये. हा. ज्यावेळी सनलाईट जास्त पाण्यामध्ये पोचत जाईल त्यावेळी बाष्पीभवन होईल, बरं, बरं. पाणी आटत जाईल विहिरीतलं. हम्म. दुसरी गोष्ट काय होतं, पाण्याला शेवाळ येतो. शेवाळ आहे. शेवाळ पाण्यावर आलं की ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही, बरोबर. खराब होतं. खराब होतं, जीवजंतू होतात, जीवजंतू तयार होतात त्याच्यामुळे. तर हा विचार त्या काळामध्ये केला गेला होता. म्हणून बांधताना अशी रचना होती की जर तुम्ही दुपारी 12 वाजता या विहिरीकडे आलात तरी तुम्हाला जास्त सूर्याची किरण पाण्यामध्ये पडलेली दिसत नाही, दिसतं, बरोबर. पिर- सावली पडते ती. सावली पडते. भिंतीची. तर ही जी भिंत आहे समोरची, ही 12 वाजता बरोबर सावली पडते. हा. सकाळी ह्या समोरची ही जी भिंत आहे ह्याची सावली पडते 11:30 पर्यंत. हा. दुपारी 12 वाजता डोक्यावर जसं सूर्य येतो हा. त्यावेळी ह्या भिंतीची सावली पडते. हा. 12:30 नंतर ह्या भिंतीची सावली पडते. आता आपली इकडची सावली इकडे पडली आहे बघा, बरोबर. कळलं तुम्हाला? बरोबर. असं आहे. दुसरी गोष्ट, हा जो दगड वापरला गेलाय, आता ह्याची थोडी डागडुजी केली आहे, पण हा दगड पण, हे दगड जे आहेत ना हे पण जुने आहेत, 350 वर्षापूर्वी. जांबा दगड. जांबा दगड, जुने. कोकणामध्ये याला चिरा म्हणतात. चिरा म्हणतात. पण हा दगड ह्या बेटावरचा नाही. हा दगड शिवाजी महाराजांनी फोंडाघाट मधून मागवला होता बरं. खास करून. बरं. तर हा दगड वापरण्याचं कारण काय असेल या विहिरींना, तर हा दगड काय करतो, सगळ्यात पहिली गोष्ट, जमिनीमध्ये जे पाणी मुरतं पावसाचं, हा. ते हा दगड पाण्याला शोषून घेतो घेतो. आणि हे पाणी सगळं आतमध्ये देतं. ओके, ओके. कळलं तुम्हाला? हा. म्हणजे हा पाण्याला शोषण पण घेतो आणि फिल्टर करतो. बरोबर. त्यासाठी हा पोरस रॉक वापरला गेला. बरोबर. इंग्रजीमध्ये आपण याला पोरस रॉक म्हणतो. दुसरी गोष्ट, विहिरी बांधताना जास्त खोल बनवल्या गेल्या नव्हत्या. जास्त ही विहीर जर समजा 50-60 फूट खोल बनवली असती तर त्याला समुद्राचं पाणी येऊ शकतं. हा. हा पण विचार त्यावेळी केला गेला होता. ह्या विहिरींची खोली जास्त नाही, 20-22 फूटच खोल आहेत जास्त विहिरी. बरं. मे महिन्यापर्यंत पाणी असतं, फक्त पाणी तळाला जातं. पण आता तरी पण शिवाजी महाराजांना प्रश्न पडला होता की विहिरी बांधून पण हे पाणी पुरेल का आपल्या सैनिकांना 12 महिने, हा. मे महिन्यापर्यंत? हा. तर नाही पुरू शकत. हा. मग त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील? त्यासाठी शिवाजी महाराजांनी या विहिरींच्या बाजूला पाझर तळी बनवून घेतली होती, पाझर तलाव. हा, पाणी मोडण्यासाठी. बरोबर. हम्म. ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी पावसाचं जलसंवर्धन. पाणी ते साठेल आणि तेच पाणी, जलसंवर्धन. बरोबर, आणि तेच पाणी जमिनीतून मुरेल. पुढे. आपण आज इंग्रजीमध्ये त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. हा. ती योजना शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी राबवली होती. बरोबर. आणि ही दुसरी विहीर आपण बघतो. पहिली आपण बघितली दूध बाव, ही दुसरी आहे दही बाव, आणि जातेवेळी आपण तिसरी विहीर बघू जिचं नाव साखर बाव आहे. तर आपण आता चाललोय ना, तर हा रस्ता थेट भवानी मंदिरकडे जात आहे आणि तिथेच आपण आता चाललो आहोत. भवानी मंदिरकडे जातो. भवानी मंदिरकडे हा रस्ता जातो. हा. तर शिवाजी महाराजांनी ज्यावेळी विहिरी बांधल्या, हा. पाण्याचा शोध लागल्यानंतर मग किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. हा. तर त्यावेळी शिवाजी महाराजांनी बाहेर गणेश पूजन झाल्यानंतर या ठिकाणीच येऊन सर्वप्रथम भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना केली आणि नंतर मग या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. म्हणजे पहिलं मंदिर बांधलं त्यांनी. पहिलं मंदिर बांधलं. तो एकच दिवस होता ज्यावेळी महाराज या ठिकाणी हजर होते, 25 नोव्हेंबर 1664. त्या दिवशी भूमिपूजन पण झालं, मंदिराची स्थापना पण झाली आणि किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. तर त्यावेळी महाराज इथे आले होते. तर आपण आता आतमध्ये जी मूर्ती बघणार आहोत ती शिवाजी महाराजांनी स्वतः स्थापन केलेली 350 वर्षापूर्वी काळ्या पाषाणातली तुळजापूरची भवानी मातेची मूर्ती आहे. तुळजापूरला आपण जे बघतो ती अष्टभुज आहे आणि ह्या किल्ल्यात जी मूर्ती स्थापन केली शिवाजी महाराजांनी ती चतुर्भुज आहे. ती मूर्ती आपण आतमध्ये जाऊन पाहूया. तर आपल्याला भवानी मातेची जी मूर्ती आपण पाहतोय ते एका हातामध्ये आपल्याला त्रिशूळ दिसतंय, एका हातामध्ये ढाल आहे, एका हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये परळ आहे. तर अशी ही चतुर्भुज मूर्ती आहे. 350 वर्षापासून या मूर्तीवर अभिषेक चालू आहे. शुक्रवारचा तेला दुधाचा अभिषेक केला जातो. खोबऱ्याचं रस ज्याला आपण खोबऱ्याचं दूध म्हणतो ते काढून मूर्तीवर अभिषेक केला जातो.
दरवर्षी या देवीचा गोंधळ उत्सव असतो, जो फेब्रुवारी महिन्यामध्ये असतो. गोंधळ हा पण शिवाजी महाराजांच्या काळापासून या मंदिरात साजरा होतो आहे. तसंच नवरात्र ज्यावेळी असते त्यावेळी 9 दिवस इथे उत्सव असतात या मंदिरामध्ये. तर गोंधळ आणि नवरात्र असे 2 दिवस या मंदिरात उत्सव साजरे केले जातात. आणि ह्या जागेला म्हणतात टेहळणीचा बुरुज. बर. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याच ठिकाणी आपले सैनिक उभे राहून या ठिकाणी संपूर्ण समुद्रावर टेहळणी करत असायचे. बर. टेहळणी करत असत त्या काळामध्ये. हा. कारण हा जो समुद्र आहे तर इकडनंच त्या काळामध्ये इंग्रज पोर्तुगीजांची जहाजं ये जा करायची हा. व्यापार वगैरे करत असताना. हा. त्याच्यामुळे एखादं जहाज येऊन आक्रमण जर करेल किल्ल्यावर तर हा. त्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी हा. हा बुरुज बांधला गेला होता. ओके. हा समुद्र सपाटीपासून 50-60 फूट उंच आहे हा बुरुज. बर. मग इथून पाहणी करत असताना एखादं जहाज किल्ल्याच्या जवळ येताना दिसलं हा. तर लगेच इथला मावळा इथला सैनिक एक काठी होती पूर्वी ते हा. त्या काठीला झेंडा फडकवत असे. म्हणजे ते एक निशाण होतं हा. जे धोका. आतल्या धोका आहे. धोका आहे. धोका आहे हे आतल्या लोकांना कळावं. सजग व्हा. हा, त्यासाठी त्यांना अलर्ट करण्यासाठी, सावध करण्यासाठी ते ध्वज फडकवला जात असे. म्हणून ह्याला दुसरं नाव पडलं निशाण काठीचा बुरुज. बरं. हे दुसरं नाव. पहिलं नाव टेहळणीचा बुरुज, कारण टेहळणी केली जायची. हा. तर हा बुरुज आज सध्या 2 नावाने ओळखला जातो. हा. तर आपल्याला हे जे मध्ये मध्ये रिकाम्या जागा पण दिसतात ना, ह्या सगळ्या तोफा ठेवायच्या जागा आहेत. हा. हा. इथे मोठ्या मोठ्या तोफा होत्या पूर्वी. हा. समोरून जर आक्रमण झाली तरी शिवाजी महाराजांचे मावळे इकडनं पण आक्रमण करायचे. बर. एक छोटीशी चौकी होती इथे, म्हणजे पहारेकरांसाठी एक छोटीशी जागा बनवण्यात आली होती. हा. या ठिकाणी दारुगोळा पण जशी आवश्यकता असेल तसा दारुगोळा पण आणून साठवला जायचा, ओके. ठेवला जायचा. हा. आता आपण हे किल्ल्याची बॅक साईड बघूया. बॅक साईडला काय होतं ते पाहूया. हा. आता शिवाजी महाराजांनी ज्यावेळी किल्ला बांधला किंवा त्यांच्या आर्किटेक्टने ज्यावेळी किल्ला बांधला हिरोजी इंदुलकरांनी, हा. त्यावेळी त्यांनी ह्या तडभिंतीचा विचार केला होता की ही तडभिंत वर्षानुवर्षे टिकेल का समुद्रामध्ये. हा. तर ही आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे, काय करता येईल. हा. त्यासाठी तडभिंतीची रचना त्यांनी नागमोडी वळणाची केली हा. हिरोजी इंदुलकरांनी. कारण त्यावेळी समुद्राच्या लाटांचा मारा जास्त होता. समुद्राच्या लाटांचा मारा कमी जास्त व्हावा, लाटांचा फोर्स कमी व्हावा, त्यासाठी त्यांनी तडभिंत बघितले तर हे पूर्णपणे वेडीवाकडी बांधलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. किल्ल्यातल्या तडभिंतीच्या आतला जो भाग आहे तो आपल्याला मोकळा दिसतोय बघा. ह्या ठिकाणी त्यावेळी प्रशिक्षण दिलं जात होतं, ट्रेनिंग दिली जात होती. तलवारबाजी, लाठी हल्ला, दानपट्टा, घोडसावरी या गोष्टी मावळ्यांनी इकडे शिकवल्या जायच्या. इथे जो आपल्याला सगळा हा खडक दिसतो आहे हा ज्वालामुखीतून बनलेला खडक आहे. हजारो वर्षापूर्वी ते इथलेच दगड काढायचे आणि किल्ल्याच्या भिंतींना लावायचे असं ठरलं आणि त्यामुळे हा किल्ला 3 वर्षात पूर्ण झाला होता. दगड जर लांबून आणले गेले असते तर किल्ला बांधायला 15-20 वर्ष लागली असती. त्यामुळे प्रामुख्याने इथलाच दगड आपल्याला वापरलेला दिसतो. इथे समोर पाहिलं तर एक चोर दरवाजा अजून एक आहे या किल्ल्याला, छोटासा दिसतोय बघा. तर हा चोर दरवाजा कशासाठी होता, जर ह्या किल्ल्यावर हल्ला झाला गेटवर, मेन गेटकडे, आणि जर आपले राजा किल्ल्यामध्ये असतील तर राजांना ताबडतोब कसं किल्ल्यातून बाहेर काढायचं किंवा जहाजावर कसं पाठवायचं, त्यासाठी या छोट्या दरवाजीची निर्मिती करण्यात आली होती. पण तसं कधी ह्याचा वापरच झाला नाही, कारण महाराजच या किल्ल्यावर फार कमी वेळा आले. पण ह्या किल्ल्यांवर ताराराणींचं वास्तव्य जास्त झालं. ताराराणी साहेब कोल्हापूरच्या, शिवाजी महाराजांच्या सुनबाई ताराराणी आपल्या दासीसोबत अहोटीच्या वेळी त्या ठिकाणी संध्याकाळच्या फिरायला यायच्या, त्या किनाऱ्यावर येऊन बसायच्या. जसं आपण फिरायला जातो किनारपट्टीवर, किनाऱ्यावर, तशा ताराराणींना ती जागा फार आवडायची. म्हणून त्या जागेला सैनिकांनी, मावळ्यांनी त्यांचं नावच दिलं आणि त्या जागेला आज सुद्धा ओळखलं जातं राणीची वेळा. कारण पूर्वीचे लोक समुद्राच्या काठाला वेळा म्हणायचे. आज आपण किनारा किंवा इंग्रजीमध्ये बीच म्हणतो, पूर्वीचे लोक वेळा म्हणायचे समुद्राच्या काठाला, किनाऱ्याला. म्हणून त्याला राणीची वेळा हे नाव दिलं गेलं आणि आज पण राणीचे वेळा ह्या नावाने ओळखली जाते ती जागा ही. पण होता खरा चोर दरवाजा. या किल्ल्यावर तसे 3-4 वेळा आक्रमण झाली, पण आक्रमण करून कोणालाच किल्ला हा जिंकता आला नाही. कारण किल्ल्यापर्यंत पोहोचणं हे फार कठीण होतं त्या काळामध्ये, खडक असल्यामुळे आजूबाजूला. व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना अचानक त्याच्यामध्ये साऊंड रेकॉर्ड झाला नाही, त्यामुळं गाईड काय सांगतो हे आपल्याला समजत नाही. त्यामुळं गाईडने जी माहिती सांगितलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण जी समोर पाहताय ती साखर बाव आहे, म्हणजे तिसरी बाव. आपण पहिली पाहिली होती ती दूध बाव होती आणि दुसरी जी पाहिली होती ती दही बाव होती. आणि अत्यंत आखीव रेखीव अशी ही बाव आहे, म्हणजे विहीर आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना आपल्याला इथं पाहायला मिळतो. आपल्यासमोर पाणी पण दिसतं विहिरीमध्ये.
आणि या बावचं वैशिष्ट्य असं आहे, की आपल्याला तिन्ही बाजूने आपल्याला कोनाडे दिसत आहेत. हे जे कोनाडे आहेत, ते या विहिरीची जी रखवाली करणारा सैनिक आहे, त्याला उन्हाळ्यामध्ये सावलीत बसण्यासाठी हे कोनाडे बहुतेक बांधलेले असावेत. पूर्वी शत्रू सैन्याकडून विष प्रयोग केले जायचे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये शत्रू धोकाधडी करून विष कालवायचा. ते होऊ नये म्हणून येथे रखवालदार बसवला जायचा. आणि जेव्हा सैनिक या विहिरीवर पाणी पिण्यास येतील, तेव्हा तिथला एक नियम होता. जेव्हा पाणी शेंदून बाहेर काढलं जायचं, त्यातलं पहिलं पाणी तो रखवालदार पीत असे. म्हणजे कुठलीही याच्यामध्ये वीजबाधा झाली नाही, ही टेस्ट करण्याची ही सिस्टीम होती. शिवाजी महाराजांच्या इतर गडावर किंवा दुर्गावर न आढळणारी गोष्ट इथे आहे आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे आणि पंजाचं ठसे असलेलं मंदिर इथं आहे. आपण जेव्हा दुर्गामध्ये एंट्री करतो, त्यावेळेस उजव्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये ही 2 मंदिरं आहेत. किल्ला बांधताना महाराज बऱ्याचदा धावपळीत असायचे. त्याच काळामध्ये राजे जयसिंगानं आपल्या स्वराज्यावर आक्रमण केलं होतं. त्यानंतर आग्र्याला त्यांना जावं लागलं आणि तिथं औरंगजेबाने त्याला नजरबंद केलं होतं आणि त्यानंतर सुटका झाली. आणि ती सुटका झाल्यानंतर जेव्हा 1667 मध्ये किल्ला बांधून पूर्ण झाला, तेव्हा महाराजांनी या किल्ल्याला भेट दिली होती. आणि एवढा चांगला किल्ला बांधल्याचं पाहून महाराजांनी या दुर्गचे बांधकाम करणारे हिरोजी इंदलकर यांना काय बक्षीस देऊ म्हणून विचारणा केली. आपल्याला वाटलं असेल की हिरोजी इंदलकरांनी पैसा अडका मागितला असेल, पण नाही. हिरोजी इंदुलकर यांनी महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही अनेक किल्ले जिंकले, दुरुस्त केले, परंतु तुम्ही बांधलेला हा पहिला किल्ला आहे आणि या पहिल्या किल्ल्यावर तुमची कायम आठवण राहावी म्हणून तुमच्या हाताचे आणि पायाचे ठसे मला द्यावेत आणि ती बक्षीस म्हणून समजावी. त्यांनी उजव्या हाताचा ठसा घेतला, कारण महाराज नेहमी उजव्या हाताने तलवार फिरवायचे आणि डाव्या पायाचा अंगठा घेतला, कारण महाराज घोड्यावर बसताना डाव्या पायाचा अंगठा खोगिराच्या त्या कडीमध्ये घालूनच वर चढायचे. यानंतर राणी तारादेवीच्या काळामध्ये हे जे बोटाचे पायाचे ठसे होते, त्याच्यावर त्यांनी छोटंसं मंदिर बांधलं आणि दिवाबत्तीची सोय केली. आता हे पुरातन खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळं त्या मंदिराला कडी कुलूप लावलेलं आहे आणि हे जे हाताचे ठसे आहेत ते तटबंदीच्या खालच्या बाजूला आहेत आणि पायाचे जे ठसे आहेत ते तटबंदीच्या वरच्या भागाला आहेत. आता आपण नगरखान्याची प्राचीन इमारत पाहू. जेव्हा आपण गेटमधून एंट्री करतो, त्या गेटच्या वरच ही नगरखान्याची इमारत आहे. आपल्याला समोर उंच असा निशाणकाठीचा झेंडा दिसतोय. जेव्हा सैन्याला सज्ज करायचं असतं, तेव्हा हा झेंडा फडकवला जायचा आणि आतील नगारा मोठमोठ्यानं वाजवला जायचा. त्यामुळं सैन्य सजग व्हायचं. 2 मोठ्या सागाच्या लाकडावर हा नगारा ठेवला जायचा. आता या नगरखान्याची थोडी पडझड झालेली आहे. दुर्गमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला हे समोर झरीमरी देवीचं मंदिर दिसतं. हे शिवकालीन नाही. 1813 मध्ये तुकाराम यशाबा आगेकर या मराठा सरदाराने हे बांधलेलं आहे. किल्ल्यातील लोकांची ही ग्रामदेवता आहे. गावात जशी आपली मर्याईची मंदिर असतात, तसंच हे मंदिर आहे. आता आपण मुख्य दरवाजाची माहिती घेऊ. 350 वर्षापूर्वीचा हा सागाचा दरवाजा आहे. दररोज आम्ही संध्याकाळी 7 वाजता हा बंद करतो आणि सकाळी 6 वाजता उघडतो. या दरवाजाच्या समोरच्या बाजूला आपल्याला नागमोडी वळण दिलेलं दिसतंय. यामागचं कारण असं आहे, जेव्हा हत्तीच्या डोक्यानं हा दरवाजा तोडला जायचा, तेव्हा हत्तीला स्पीड मिळू नये म्हणून हे वळण दिलेलं आहे. त्याचबरोबर काही सैनिक लाकडाचा ओढका पण पळत येऊन त्या दरवाजावर मारायचे. त्यांनासुद्धा स्पीड येऊ नये म्हणून हा नागमोडी रस्ता आपल्याला दिलेला दिसतो. आणि या दरवाजाच्या वर 3 होल दिसत आहेत. शत्रू जेव्हा दरवाजा तोडायला येईल, त्यावेळेस त्यांच्या अंगावर उकळतं तेल ओतण्यासाठी हे 3 छिद्र ठेवण्यात आलेले आहेत. तसंच आपल्याला तटबंदीवर सुद्धा
ठिकठिकाणी छिद्र दिसत आहेत. या छिद्रातून सुद्धा उकळतं तेल शत्रू सैन्यावर ओतलं जायचं आणि आपल्याला हे मारुतीचं मंदिर दिसतंय. जेव्हा सैन्य मोहिमेवर लढायला जायचं तेव्हा ते त्याचं दर्शन घेऊन पुढं जायचे. या मूर्तीच्या वरचं जे बांधकाम आहे हे शिवकालीन नाही, नंतर बांधलेलं आहे. मूर्ती मात्र शिवकालीन आहे. दुर्गचा एंट्रीचा रस्ता नागमोडे ठेवण्यामागं आणखी एक कारण आहे. आपलं सैन्य जेव्हा बाहेर पडायचं तेव्हा त्यांच्या उजव्या हातात तलवार राहायची आणि त्यांना ती फिरवायला स्पेस मिळायचा. मात्र शत्रू सैन्याला मात्र हा स्पेस मिळू नये हा त्यामागचा उद्देश होता. या दुर्गचं बांधकाम गोमुखी बांधणीचं आहे. आपल्याला अशीच गोमुखी बांधणीचे गड अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.